बहुचर्चित पल्लवी गुडदे मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून चौकशी समितीच्या अंतिम अहवालानंतर भूलतज्ञ डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहवालात स्पष्ट निष्कर्ष नोंदविल्यानंतर राजापेठ पोलीस ठाणे येथे भूलतज्ञ डॉक्टर अनुप बोंद्रे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। पल्लवी गुडदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात 2 लहान मुली आहेत, एक 5 वर्षांची तर दुसरी 2 वर्षांची। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समोर आले आहे। पती अल्प उत्पन्नावर उदरनिर्वाह करत असून वृद्ध सासरे एकटे आहेत। सासूचे निधन झालेले आहे। परिणामी लहान मुलींच्या संगोपन व शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे। संयुक्त रिपब्लिकन आघाडी पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने राज्य शासनाकडे 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली। या मागणीसंदर्भात आज 16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। संबंधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि त्याचप्रमाणे सामाजिक संघटना आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलो। पल्लवी गुडदे हिचा जो मृत्यू झाला तो निष्काळजीपणामुळे, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे आणि ही बाब जे समिती आहे वैद्यकीय समिती, त्या वैद्यकीय समितीनं जे त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालावर सुद्धा सिद्ध झालेलं आहे की या मुलीचा मृत्यू निष्काळजीपणानं झालेला आहे, जास्त अनिस्थियामुळे झालेला आहे आणि ती कोमात गेलेली होती, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। आणि त्याकरता जे बोंद्रे होते, डॉक्टर बोंद्रे, त्यांना जबाबदार धरलेला आहे आणि त्यांना निलंबितसुद्धा केलेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये आम्ही शासनाकडे हे निवेदन देऊन एक मागणी केली की ती लहान मुलं आहेत तिचे, एक 5 वर्षाचा आणि 3 वर्षाचा, आणि त्याचे जे पती आहेत ते गरीब आहेत, त्याचप्रमाणे सासरेसुद्धा म्हातारे आहेत। अशा या परिस्थितीत सासू नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांचा जो तारांबळ होऊन राहिलेली आहे त्याचा शुश्रूषा करणं, त्याचे शिक्षण करणं पुढच्या काळामध्ये फार कठीण आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये तिची आई गेली आणि आई गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीनं शासनाला मागणी केलेली आहे की शासनानं 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई त्या कुटुंबाला द्यावी, एवढीच आमची विनंती आम्ही या ठिकाणी आमच्या निवेदनाद्वारे सादर केलेली आहे आणि आपलं हे निवेदन त्यांच्याकडे सुचवलं।